पहलगाम हल्ल्याचा राग चेहऱ्यावर दिसत होता। सुरुवातीला सूर्यकुमार यादवने सांगितलं की आम्ही ही मॅच जिंकलोय, ही जे शहीद झाले त्यांना आणि जवानांना आम्ही समर्पित करतोय। त्यानंतर काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मी ही जी मॅच फी आहे ती आपल्या जवानांसाठी वापरणार आहे। तर एक मनात राग होता, गुस्सा होता? मनात राग, मी ॲक्च्युली आम्ही लोक खूप इमोशनल होतो आधीच जेव्हा ते हे सगळं झालं होतं। मग आम्हाला कळलं हे टुर्नामेंट नाही होणार आहे, पण ते जेव्हा कळलं हे टुर्नामेंट होणार आहे आम्ही तिकडे गेलो। मग आम्ही प्रॅक्टिस वगैरे ते सगळं केलं आणि मग तिकडे जाऊन जेव्हा आम्ही फर्स्ट गेम खेळलो सगळ्यांनी एकत्र मिळून ड्रेसिंग रूममध्ये ते स्टँड घेतलं की हँडशेक नाही करायचं आहे। आणि मग नंतर आम्ही ड्रेसिंग रूममध्ये आलो, मग आम्हाला कळलं की आता हेच प्रोसेस राहणार आहे, असंच करायचं, असंच करायला लागेल। तर मग आम्ही विचार केला, एकत्र एकमेकांनी बोललो की काय करायचं आहे गोईंग फॉरवर्ड, आणि आम्ही बोललो की प्रॉपर क्रिकेटवर फोकस करूया, त्यांना जे करायचं। कारण आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी तिकडनं येणार सेकंड गेम जेव्हा आम्ही सुपर 4मध्ये खेळणार किंवा फायनलमध्ये ते लोक आले तर, पण ते विचार करत होतो आम्ही काहीतरी होणार, पण ते खूप डिस्ट्रॅक्शन झालं होतं। एक दिवस आम्ही बसलो 10 मिनटं 15 मिनटं आणि डिसाईड केलं की एक काम करूया, आता क्रिकेटवर फोकस करूया, ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांना हरवायची, चांगलं क्रिकेट खेळूया आणि हे या ग्राउंडवर पण त्यांना हरवूया।